स्वागतम सुस्वागतम. अहिल्यानगरचं ग्रामदैवत श्री विशाल गणपतीच्या चरणी विनम्र अभिवादन करून नेताजी सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट आलेल्या सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. भव्य आणि उत्तमोत्तम देखाव्यांची परंपरा जपणार आणि हिंदुत्वाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार नगरमधील एकमेव मंडळ नेताजी सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट. मंडळानं यावर्षी ही कथा आहे रामायणाची. लक्ष्मण आणि रावणाचा पुत्र मेघनाद यांच्यामध्ये घमासान युद्ध सुरू होतं. दोघेही जण एकमेकावर भयंकर बाणांचा वर्षाव करत होते. आणि अशातच मेघनादानं सोडलेल्या शक्ती बाणानं लक्ष्मण मूर्छित होऊन पडला. हे पाहताच राम, जांबुवन, हनुमान यासह सर्व वानर सेना चिंताग्रस्त झाली. अनेक प्रयत्नांनंतरही लक्ष्मण शुद्धीत येत नव्हता. एवढ्या वैद्य सुषेण यांनी एक उपाय सुचवला. प्रभू, हिमालयातल्या द्रोणगिरी पर्वतावर संजीवनी नावाची एक औषधी वनस्पती आहे. ती जर आपल्याला आणता आली तर आपले बंधू लक्ष्मण या मूर्छित अवस्थेतून बाहेर येऊ शकतील. यावर जांबुवंत म्हणाला, पण इतक्या कमी कालावधीत एवढ्या लांब जाऊन ती औषधी वनस्पती शोधून घेऊन येणं कोणाला शक्य आहे? हे ऐकताच प्रभू श्रीरामांचे परमभक्त असणारे हनुमानजी म्हणाले, प्रभू, आपण फक्त आज्ञा द्या. आपला हा सेवक द्रोणगिरी पर्वतावर जाऊन संजीवनी घेऊन येईल. प्रभू श्रीरामांची आज्ञा मिळताच हनुमानजी एका उंच टेकडीवर गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आपला आकार वाढवायला सुरुवात केली. हळूहळू करत हनुमानाचं शरीर प्रचंड मोठ्या स्वरूपात बदललं आणि त्यांनी द्रोणगिरी पर्वताकडे उड्डाण केलं. द्रोणगिरी पर्वताकडे जात असताना त्यांना वाटेत अयोध्या सुद्धा लागली. त्या अयोध्येचं मनोभावे दर्शन घेऊन त्यांनी पुन्हा द्रोणगिरीकडे कूच केलं. जय श्रीराम, जय श्रीराम.
हनुमानजी द्रोणगिरी पर्वतावर पोहोचले, पण तिथे गेल्यानंतर त्यांना असंख्य औषधी वनस्पती दिसत होत्या. त्यातली संजीवनी नेमकी कोणती हे काही केल्या त्यांना कळत नव्हतं. आणि मग त्यांनी आपला आकार अजून वाढवला आणि आपल्या एका हातावर तो अखंड द्रोणागिरी पर्वत उचलला आणि त्या द्रोणागिरी पर्वतासह ते पुन्हा एकदा युद्धभूमीकडे यायला निघाले. जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम. हनुमानजींनी अख्खा द्रोणगिरी पर्वतच उचलून आणलाय हे पाहून सगळेजण अचंबित झाले. वैद्य सुषेण यांनी तातडीनं द्रोणगिरी पर्वतावर जाऊन संजीवनी शोधून काढली, त्याचा रस तयार केला आणि लक्ष्मणाला दिला. आणि काय आश्चर्य, आणि मूर्छितावस्थेत गेलेला लक्ष्मण पुन्हा एकदा जागृतावस्थेत आला. हे पाहून प्रभू श्रीराम यांना परम आनंद झाला. सगळीकडे आनंदी आनंद पसरला. मंडळाचे अध्यक्ष